हक्काचा माणूस तिथं सभागृहात असला की कामं होतात. आणि 5 वर्षामध्ये हा गैरसमज निर्माण झाला, विरोधक ते गैरसमज मोठा करण्यात यशस्वी झाले. आता आपली सत्ता आलेली आहे. माझी नगराध्यक्ष आणि सर्व बॉडीला ही विनंती राहील, शिवबाबांनी वचन दिलेलंच आहे या ठिकाणी की अहोरात्र काम करणार आहे. अकलूजचा विकास काय असतो ते हे दाखवून देणार आहे. सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं काम करायचं आहे, आपापल्या प्रभागामध्ये काम करायचं आहे. सयाजी, तुम्ही तुमची जी पिढी आहे, तुमच्या एज ग्रुप, आता 3 वय ग्रुप झाले, 4 झाले. एक मोठे दादांची बाळदादांची पिढी, त्यानंतर रणजितदादांची आमची पिढी झाली, आणि आता शिवबाबाची, आणि त्यानंतर सयाजीची पिढी. या 4 पिढ्या आहेत. या सगळ्यांचा मेळ ठेवायचा आहे. आणि आपल्या गावाला फक्त एकच गोष्ट लागते, मोहिते पाटलांचा गावामध्ये प्रेझेन्स. तुम्हाला दोघांनाही सक्त ताकीद आहे. बसायचं गावात जाऊन, चौकात चौकात, जे बाळदादांनी केलं, मोठे दादांनी केले. आम्ही तिघांनी तर तळ हाताच्या पोडाप्रमाणे गावाला सांभाळले. इथले कार्यकर्ते सांभाळले. तुम्हाला दोघांना, आणि क्रांती तू पण आहे, सगळ्यांना तुम्हाला तळ हाताच्या पोडाप्रमाणे कार्यकर्ते सांभाळायचे. आणि अजून एक वरची ताकीद, माझ्या कुटुंबातले सगळेच पळालेत. माझ्या सगळ्या भाऊजाई पळालेत, मुलं मुली पळालेत, भावंड पळालेत, अर्जुनदादा पळालेत, मधुनदादा पळाले, बहिणी पळाल्या आमच्या सगळ्या इलेक्शनला. फक्त प्रेम द्या गावाला. आपल्या गावाला काही लागत नाही. हा अनुभव मोठे दादांनी घेतलाय, बाळदादांनी घेतलाय, मी घेतलाय. लक्ष द्या. कुटुंबाकडे लक्ष कमी झालं चालेल, पण गावावर लक्ष द्या. आणि आम्ही तिघांनी ते केले, म्हणून हक्काने सांगते. आणि अकलूजच्या जनतेने एक दाखवून दिलेलं आहे या माध्यमातून की खालच्या पातळीची भाषा गावाला आवडत नाही. या निकालाच्या